राज्यातील टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। सोलापुरातील कन्ना चौकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार आंदोलन करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या पोस्टरवर अंडी फेकून निषेध व्यक्त केलाय। आधी आमदार फोडले, आता पेपर फोडले अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। नीट नंतर आता टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। ठाणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या प्रकरणाचा निषेध करत मनसेने सरकारला थेट जबाबदार धरले। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। या परीक्षेचा पेपर काल अचानक फुटला, म्हणजे दिल्लीतून फुटला। या पेपरची डील झाली म्हणजे 1.5 कोटीला, जे बिहारी आणि हरियाणाची लोक आहेत। आणि मुळात मला एक सांगा, या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि या राज्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे व पंकज भुई राज्यमंत्री हे काय करतात साहेब? लक्षात घ्या, जो पेपर फुटलेला आहे तो कुठून फुटलेला आहे? ठाण्यातून फुटलेला आहे। ठाणे जिल्हा जो एकनाथभाई शिंदे म्हणतात आणि त्याचा शिक्षण मंत्री आहे ज्या पक्षाचा, तिथून फुटतात। म्हणजे हे सरकारला पेपर फोडायचे, एमपीएससीचे फोडायचे, नीटचे फोडायचे, सीएटीचे फोडायचे, म्हणजे ह्याच्यातून जो भ्रष्टाचारातून जो पैसा येतो, हा पैसा आमदार फोडाला, खासदार फोडाला, नगरसेवक फोडाला वापरता तुम्ही। म्हणजे तुम्हाला जनतेच्या, शेतकऱ्याचा, तरुणांचा काहीच नाही आहे। स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरप्रकारांमुळे तरुणांमध्ये असंतोष वाढत असून टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलंय। सोलापुरातील या आंदोलनानंतर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।